मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो, विनय म्हणाला. तसे राजेशराव त्याच्याकडे बघू लागले. त्यांच्या डोळ्यातील प्रश्न विनयला समजला होता. मी विनय, मीच तुम्हाला सगळं सांगितलं होतं, विनय म्हणाला आणि तो चहा आणायला निघून गेला. सुनबाई कशी आहे? विनायकराव म्हणाले. हे ऐकताच त्यांना काय उत्तर द्यावं हे राजेशरावांना कळत नव्हतं. आधीच एवढ्या दुःखात आहे ते सगळे, आता यांना कसं सांगू खरं? राजेशराव स्वतःशीच बोलू लागले. आता पुढे. राजेशराव विचारात मग्न झाले होते. त्यांचं भानच हरपलं होतं. अहो, कशी आहे आपली पोर? विनायकराव राजेशरावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. तसे राजेशराव भानावर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते अश्रू बघताच विनायकरावांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. अहो राजेशराव, रडू नका, पोरीची काळजी घ्या, आता तुम्हाला रडून चालणार नाही, विनायकराव म्हणाले. तसं राजेशरावांना अजून भरून आलं. ती पार कोमेजून गेली आहे हो. कार्तिकरावांबद्दल ऐकलं तशी ती वेड्यासारखी करायला लागली आहे, राजेशराव रडत रडत सांगत होते. सूरज राजेशरावांना सावरत होता. हे ऐकून विनायकराव आणि राज यांना खूप वाईट वाटलं होतं. आता काय बोलावं काहीच कुणाला कळत नव्हतं, कारण सगळेच दुःखी होते. एका घटनेने सगळ्यांना दुःखी करून सोडलं होतं. एकमेकांना सावरण्याशिवाय आणि धीर दिल्याशिवाय ते करूही काय शकत होते. इकडे पोलिसांचं रात्र झाली तरीही तपास कार्य सुरूच होतं. खूप शोधाशोध सुरू होती. तेवढ्यात त्या अंधारात त्यांना काहीतरी नदीतून सापडलं होतं. नदीतून ते बाहेर काढून बघता तो नवरदेवाचा फेटा होता. सोबतच एक मोबाईल सापडला होता. मोबाईल पूर्णतः बंद पडला होता. एवढं शोधूनही कार्तिकचा अजून पत्ता लागला नव्हता. सई अजूनही झोपून होती. आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. कशी होती आणि कशी झाली माझी सई? आता ती शांत आहे, पण जेव्हा तिला जाग येईल तेव्हा तिला कसं सांभाळायचं? आई रडत रडत बोलत होती. काकू, सांभाळा स्वतःला, शारण म्हणाली. हो अगं, मला नक्की खात्री आहे कार्तिकराव नक्की सापडतील आणि तेही सही सलामत, आत्या म्हणाली. तशी आई त्यांना मिठी मारून रडत होती. आत्यालाही रडू आवरत नव्हतं. शेवटी सईवर तिचं खूप प्रेम होतं आणि आपल्या लाडक्या भाचीसोबत एवढं वाईट व्हावं याचं आत्याला खूप दुःख झालं होतं. इकडे विनय सगळ्यांसाठी चहा घेऊन आला, पण कुणाची चहा प्यायची इच्छा होत नव्हती. चहा प्यायची मुळीच इच्छा नाही रे, कातर आवाजात विनायकराव म्हणाले. ते विनायकराव ज्यांना चहा सगळ्यात प्रिय होता आणि तेच आज चहाला नाही म्हणत होते. म्हणजे दुःख किती बलवान असतं ना, ते आपल्याकडून काहीही करून घेऊ शकतं. अहो बाबा, घ्या थोडा चहा, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. काका, तुम्ही सांगा ना बाबांना, राज म्हणाला. घ्या विनायकराव, थोडा तरी चहा घ्या, राजेशराव म्हणाले. इच्छा नसतानाही बळजबरीने सगळे चहा पिऊ लागले. तेवढ्यात राजचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईल बघितला तर कॉल पोलिसांचा होता. ब्रोचा शोध लागला असेल म्हणून पोलिसांनी कॉल केला असेल, म्हणून त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो, मिस्टर राज ठाकरे, पोलीस म्हणाले. हो सर. त्याला वाटत होतं की आता ते त्याचा ब्रो सापडला म्हणून सांगतील, म्हणून तो खूप एक्सायटेड होता. मिस्टर राज, आम्हाला तपासादरम्यान काही वस्तू सापडल्या आहेत, तर त्या मिस्टर कार्तिकच्याच आहेत का हे जरा तुम्ही बघून घ्या. त्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला या, पोलीस म्हणाले. तसा राजचा चेहरा पडलाच. म्हणजे अजूनही ब्रोचा पत्ता लागला नाही, म्हणून तो नाराज झाला. शून्य नजरेत बघून त्याने फोन तसाच कानाला लावून ठेवला होता. सगळे राजकडे बघत होते.
त्यांनाही फोन आल्यावर एक आशेचा किरण दिसला होता. मात्र राजचा चेहरा पडला म्हणून सगळ्यांना थोडी भीती वाटली होती. 2 मिनिटे झाली तरी राज फक्त मोबाईल कानाला लावून शून्यात पाहत होता आणि काहीही बोलत नव्हता. म्हणून बाबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाले, राज, काय झालं? काय म्हणाले पोलीस? बाबांच्या आवाजाने राज भानावर आला. मोठ्या हिमतीने तो बोलू लागला, बाबा, पोलिसांना काही वस्तू सापडल्या आहेत. त्या ब्रोच्याच आहेत का हे तपासण्यासाठी त्यांनी आपल्याला बोलावलं आहे. राज म्हणाला, म्हणजे त्यांना अजून कार्तिकचा पत्ता लागला नाही का? बाबा म्हणाले, नाही. राज म्हणाला, अरे काय हे लोक कधीपासून शोध घेत आहेत, अजून कसा माझा मुलगा सापडला नाही यांना? बाबा त्यांचा संताप व्यक्त करत होते. हॉस्पिटलमध्ये मोठा आवाज होत होता, त्यामुळे राज त्यांना सावरत होता. सगळे बाहेर आले होते. विनायकरावांना सगळे धीर देत होते. बाबा, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. राज म्हणाला, मीही सोबत येतो. बाबा म्हणाले, बाबा जर आले तर ते ब्रोच्या वस्तूंना बघून आणखी भावुक होतील, आणखी रडतील. आधीच त्यांची अवस्था सकाळपासून खूप वाईट झाली आहे. ब्रोचा अजून शोध लागला नाही म्हणून ते तिथे संतापतील. म्हणून त्यांना घेऊन जाणं योग्य नाही. राज मनातल्या मनात विचार करत होता. नाही बाबा, तुम्ही इथे आईजवळ थांबा. इथे तुमची गरज पडेल. मी लगेच जाऊन येतो. राज म्हणाला, विनयला तरी सोबत घेऊन जा. रात्रीचा वेळ आहे. बाबा म्हणाले, नको बाबा, राहू द्या त्याला इथे तुमच्यासोबत. राज म्हणाला, अहो, आम्ही आहोत इथे विनायकरावांसोबत. तुम्ही जा दोघे. राजेशराव म्हणाले आणि राज आणि विनय पोलीस स्टेशनला निघाले. दोघेही पोलीस स्टेशनला पोहोचले. मिस्टर ठाकरे, आम्ही तपासणी केली आहे. हा एक अपघातच आहे. अपघात बघणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की समोरून लहान मुलगी अचानक गाडीसमोर धावत आली आणि तिला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने स्पीड कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्याचा तोल गेला आणि गाडी नदीत पडली. आम्हाला तपासादरम्यान 2 वस्तू सापडल्या आहेत. त्यात एक फेटा आहे जो एका नवरदेवाचा वाटतो आहे आणि एक मोबाईल सापडलेला आहे. तुम्ही त्या वस्तू बघा आणि त्या वस्तू कार्तिकरावांच्याच आहेत का ते खात्री करून आम्हाला सांगा, पोलीस म्हणाले. त्यांनी लगेच मिळालेला फेटा आणि मोबाईल राज आणि विनय समोर आणून ठेवला. राजला त्या वस्तू बघताच डोळ्यात अश्रू आले होते, कारण त्या दोन्ही वस्तू कार्तिकच्याच होत्या. त्या दोन्ही वस्तूंना आपल्या छातीशी कवटाळून तो रडू लागला होता. ब्रो, ब्रो, कुठे आहेस तू? जोरजोरात ओरडत तो रडत होता. विनय त्याला सांभाळत होता. पोलिसांना आता कन्फर्म झालं होतं की त्या वस्तू कार्तिकच्याच आहेत. हे बघा मिस्टर ठाकरे, स्वतःला सावरा. अहो, तुम्हाला आता सगळ्यांना धीर द्यावा लागेल. तुम्ही असे रडत बसून धीर सोडून चालणार नाही, पोलीस म्हणाले. राज रडतच होता. आणखी एक, पोलीस म्हणाले. बोला सर, राज म्हणाला. आम्ही आज दिवसभर कार्तिकरावांचा शोध घेतला. अगदी पूर्ण नदीच तपासून काढली, पण आम्हाला या वस्तूशिवाय काहीही सापडलं नाही. मला वाटतं. बोलता बोलता पोलीस थांबले. बोला सर, राज म्हणाला. नदीचा प्रवाह खूप आहे, शिवाय नदीला पाणीही भरपूर आहे. तर मला वाटतं नदीच्या प्रवाहात वाहून गेले असतील, पोलीस म्हणाले. हे ऐकताच राजच्या अंगातून जणू प्राणच निघून गेले होते. तो एकदम शॉक झाला. नाही, नाही सर, नाही, असं होऊ शकत नाही. तो आम्हाला सोडून जाऊ शकत नाही, राज म्हणाला. विनय त्याला सांभाळत होता. हे बघा मिस्टर ठाकरे, सांभाळा स्वतःला आणि रियालिटीला एक्सेप्ट करा, पोलीस म्हणाले. राजला आता काहीच कळत नव्हतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं.
विनय त्याला घेऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर आला. राजला त्याच्या ब्रोसोबत घालवलेले क्षण आठवत होते. त्याच्या ब्रोच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला आठवत होत्या. ब्रो, तू मला सोडून कसा जाऊ शकतो? मोठ्याने ओरडत तो रडत होता. आता त्याने पूर्ण हिंमत हारली होती. ब्रो, काय सांगू मी बाबांना? आई तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे. काय सांगू तिला? ब्रो, प्लीज परत ये. मी कधीच तुला चिडवणार नाही. तू म्हणशील तसं करेल. पण प्लीज ब्रो, परत ये. परत ये ब्रो, परत ये. राज खूप खूप रडत होता. विनयने त्याला एवढं रडताना कधीच बघितलं नव्हतं. राजचा आनंद हरपला होता. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती त्याच्यापासून दूर झाली होती. त्याचा ब्रोही त्याच्यापासून दूर जाऊ शकतो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो खूप खूप रडत होता. विनय त्याला सांभाळत होता. राज, सांभाळ स्वतःला. कार्तिक दादालाही नाही आवडणार तू एवढं रडलेलं. विनय त्याला समजावत होता. राजला अजूनच भरून येत होतं. विनय, आता कसं सांगू रे मी आईबाबाला? कोणत्या तोंडाने त्यांना सगळं सांगू? ॲक्सिडेंटचं नाव ऐकताच आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला जर हे सांगितलं तर ती तर... आणि तो पुन्हा हमसून रडू लागला. बाबा किती आशेवर आहेत. त्यांना हे सांगितलं तर त्यांच्या आशेची निराशा होईल. मग ते कधीही कुणावर विश्वास ठेवणार नाहीत. काय करू रे विनय, काय करू? राज खाली बसून जोरजोरात रस्त्यावर रडत होता. राजला जे पोलिसांनी सांगितलं ते खरं आहे की सत्य काही वेगळंच आहे? कार्तिक जिवंत आहे का हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.